अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। लाईट चालली का जनरेटर? तुमच्या गावात एवढा वेळ तरी टिकली बोलाई? हा, आमच्या गावच्या एका माणसानं तू ऊर्जा मंत्र्याला पत्र लिहिलं केंद्रातल्या, साहेब तुमची दिलेली लाईन नावाची पोरगी आमच्या घरी नीट नांदत नाही, आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही साहेब, आम्ही तिची फारकती देतो, कळते ना फारकती, घटस्फोट, आमच्याकडून तिचा सांभाळ होत नाही। सासऱ्यानं पत्र वाचलं, म्हणे गळ्या जावई तर मलाच बोर झालेलं दिसतो पोरीला। त्या जावयाला पत्र लिहिलं सासऱ्याने, जावई बापू काळजी करू नका, आमची मोठी पोरगी जरा चुकीचंच वागते, तिचंही असं वागणं फार आम्हालाही आवडलेलं नाही, चुकीचंच आहे मुळात, आम्ही तिची फारकती घेतो, पण आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो सिंगल फेस, तिचा तुम्ही सांभाळ करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, भलं होईल तुमचं। आता काय होणार आहे त्याच्यावर काय मशिनी चालतील का, कीर्तन होतील? नाही होत। ऐका दत्तात्रय आख्यान, ब्रह्मदेवाला झोपवलं, जो 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 रे सगुणा। नंबर 2 बघा, ऐकून घ्या माता भगिनी, जरा संख्या जास्त आहे तुमची, करून घ्या पाळणे पाठ, असं म्हणा काहीतरी, संस्कारी निघतील तुमची पोरं। त्या मदालसेनं काय म्हटलं, हा देह नाशिवंत 18-12 वनस्पती, हे काय शिकवलं, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहा, गंगा नदी शिकवली पोराला, संस्कृती शिकवली हिंदुस्थानची। तुम्ही काय म्हणताय, माय म्हणेल एकराले झोजो बाळा झोजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो म्हणताय बाया। प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो। आता काय घेऊ त्या पोरान त्यातलं, जो 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 रे सगुणा, ब्रह्मदेवाला झोपवलं। खरं सांगतो माता भगिनी, तुम्हाला हसवण्याकरता मी सांगत नाही, पण गवळण तरी म्हणा एखादी, अरे एखादा निळोबारांची गवळण म्हणा, नाथांची गवळण म्हणा, पहा घरातलं वातावरण, ज्या घरातली बाई पाळणा हलवताना निळोबारांची, नाथांची, तुकोबारांची, ज्ञानोबारांची गवळण म्हणते, त्या घरातलं वातावरण बदलणार नाही, आम्हाला विश्वास आहे तुमच्या आवाजावर नाही, माझ्या संतांच्या शब्दावर। कसंही म्हणावं, तुम्हाला येईल तसं म्हणा, पण असा आनंद होईल भगवंताला, आणि ते पोरग संस्कारी निघेल, कारण त्याचा भाव आहे, दुसरं काही येतच नसेल तर म्हणा, दररोज म्हणा ना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, आठविता रूपी नाम, आठविता रूपी प्रगट पैधाना, गोपाळा रे ध्यान लागो मना, गोपाळा रे ध्यान लागो मना, आठविता रूपी नाम, आठविता रूपी प्रगट म्हणा ना, असं नसेल येत। चांगल्या कवींनी कविता फार सुंदर केलेल्या आहे, आपण नाही म्हणत, पण ते आठवत नाही आपल्याला। झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, माझ्या जीव लगारे
माझ्या जीवल गारे मनमोहना झोप माझ्या बाळा हलविते बाळ. म्हणा ना नसेल येत म्हणा ना नामदेवरायांची गवळ. रात्र काळी घागर काढी यमुना जळे काढी यमुना जळे काढी विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी. असं वातावरण बदलेल तुमच्या घरात. तुम्हाला ऐकावं वाटतं की नाही आता? पोरगा ऐकणार नाही, कारण लोकांना स्वराचं ज्ञान आहे. हा समाज स्वरज्ञानी आहे. हा स्वराच्या बाहेर समाज म्हणूच शकत नाही. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. सगळ्यांनी म्हणा, माता भगिनी सगळ्यांनी. राहो आता हेची ध्यान डोळा लंपट कोंड कोंडुनी धरीन जीवे तुका म्हणे गोजिरिया तुका म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या. तुम्ही काय वेगळ्या पक्षाचे आहे का? म्हणा की जरा आवाज येऊ द्या ना बाहेर माता भगिनी. म्हणा विठोबा पाया पडू द्या. स्वर आहे की नाही? स्वर ज्ञान आहे समाजाला, मग आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे ना. चला विस्तार झाला थोडा. जो 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 रे सगुणा. नंबर 2 ब्रह्मा विष्णू. जो 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 रे लक्ष्मीपती. जो 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 रे लक्ष्मीपती. अवतार धरोनी पंक्ती कृष्ण संहार पै केला ऐका दत्तात्रय ज्ञान ऐका दत्तात्रय ज्ञान झोपलं पोरग. तेव्हा घुंगराचा आवाज नव्हता म्हणून झोपला असेल कदाचित. झोपले. भगवान विष्णू जो 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 रे लक्ष्मीपती तुझी तवा गाद कीर्ती अवतार धरुणी पंक्ती दृष्ट बहुश्रम केलासी किंवा दृष्ट संहार या दोघीपैकी बहुश्रम पावलासी हेच आहे. बहुश्रम पावलासी. नंबर 3 ब्रह्मदेव झाले. आता भगवान शंकर. आता चालीत काही म्हणत नाही वेळेच्या मर्यादेत. तिसऱ्यांदा पाळण्यात घातलं तिसऱ्या बाळाला ते भगवान शिव. जो 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 रे शंकरा जो 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 रे शंकरा महादेवा पार्वतीवरा करुणी दृष्ट संहारा. तू दृष्टांचा संहार केला. तू थकला. तू अवतार धरून थकला आणि तू उत्पन्न करूनही थकला. म्हणून तुम्ही जो जो रे झोपा. तुम्ही सगळे 6 महिने झाले ना झोपवता झोपवता. आता ही प्रेमात गुंतली माऊली. तिकडे मालक घरी येत नाही. मालक घरी येत नाही. काय करावं बुवा? नारद महर्षी गेले म्हणे पा सोडून आणा तुमच्या मालकाला. तिनं तिच्या जवळ बाळक म्हणून वागवायला सुरुवात केली. असं बोलताय आमच्या सामर्थ्य आहे. ती टिटवी आमचं काय आमची काय बरोबरी करेल? उदाहरण दिलंय नाथ महाराजांनी टिटवीचं. आम्ही जाऊया. आमच्याच पासून उत्पन्न होते ना आम्हालाच आमचे पती परत मिळवण्याकरता तिथं बोलावते.
जाऊच तिला बघूच. अहंकारातच तिने गेल्या महाराज. उमा रमा आणि सावित्री दारात गेल्या. अत्रि ऋषीने नमस्कार केला. अनुसया माऊली बाहेर आली. आदिशक्तींना वंदन केलं. तिने नाही वंदन केलं. कसं काही ना, आम्ही आमच्या मालकाला घ्यायला आलो, आण परत. कुठे आमचे मालक? ती म्हणे घेऊन जा. तिनं आणले तिन्ही बालक. जा म्हणे घेऊन कडेवर. कडेवर? आता नवरा काय कडेवर वागवायची वस्तू आहे हो? पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाचे नवरे, असा लावता का त्याचा अर्थ? पाहिले ते बालक, हे आमचे पती आहे हो, घेऊन जा ना म्हणे. पण ते एकीकडे पाहायला लागल्या, तुझा कोणता आहे माझा कोणता आहे? कारण रुक्मिणी माताचंही झालं होतं ना तसं, लाजले गे माया आता कोणा वाळू, जिकडे पाय तिकडे. तसं इथं बालक दिसत होती सगळी सारखी. शरण आल्या तिनेही अहंकार क्षमला आणि तिनेही शरण येऊन अनुसया मातेच्या चरणाला लागल्या. माऊली क्षमा करा आम्हाला, आमचा अहंकार गळून पडला. आमची बालक आम्हाला मागायला, आम्ही आमची पती बालक या अवस्थेत मागायला आलेलो नाहीत, जशी होती तशी द्या. हात ठेवता बरोबर तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जसे होते तसेच्या तसेच मोठे झाले. पण रडायला लागली. पाना दाटून आला अनुसया मातेचा. निरोप घेतेवेळी भगवंत म्हटला, आई तू आम्हाला स्तनपान करवलं, माग तुला काय पाहिजे? काय मागू रे म्हणे तुम्हाला. आता तिन्ही पोरांना सारखं पाहायची सवय झालेल्या माऊलीला तिन्ही एका वेळेस निघून जाता, आता मी कसं पाहू तुम्हाला? मग तुम्ही तिन्ही एका नजरेत मला दिसावे असा मला वर द्या. असा वर हवा? बरं बरं. मग ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांची एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला नाव दिलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव विश्वतारावया अवतार विश्वतारावया घेसे अवतार. अवतार घेतला त्या भगवान दत्तात्रयाने आणि एक जयघोष केला स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी. रुक्मिणी मातेसहित तिथं हजरच होत्या सगळ्या देवी देवता. या तिन्ही पत्न्या होत्या, उमा रमा सावित्री. स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी सांगितलं, ही मूर्ती झाली खरी, पण या मूर्तीचा अनुसया मातेलाच उपयोग की या विश्वालाही उपयोग? त्याचं उत्तर मात्र देताना नाथ महाराज इथं आले. नाथ महाराजांनी सांगितलं, जर जीवनामध्ये तुम्हाला विसावा घ्यायचा असेल, विसावा म्हणजे हे जीवन कळसाला न्यायचं असेल, पूर्णतेला न्यायचं असेल, ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते हा उपनिषदी ढेकर द्यायचा असेल, तर तुम्ही माझा ऐका. या त्रिदेवाचं एका नावामध्ये स्मरण करा. अभंगाचं पहिलं दत्त गावा दत्त गावा चला. दत्त गावा दत्त गावा ध्यावा नंतर गावा. आधी नुसता गावा गावा त्याला काही उपयोग नाही.
तो ध्यावा. चित्ती ध्यावा किंवा चित्ती ध्याती. ध्यावे विठोबाचे पाय. गायच्या अगोदर ध्यावं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत धाबा होत नाही, ध्यान लागत नाही, ध्यानात राहत नाही, तोपर्यंत त्याला गायल्यानं काहीच अर्थ नाही. गातो तो लय जप, राम 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 जपात म्हणणं वेगळं, पण जपस्तदर्थ भावना. तो घाई घाईचा जप उपयोग नाही. अहो इतका जप पाहिजे की आपली भावना परमात्मा झाली पाहिजे, किंवा जपासारखा परमात्मा होतो. दत्त ध्यावा दत्त गावा. अगदी हृदयापासून त्याचं आपण ध्यान करावं. भगवंताचं ध्यान जर ध्यान लावून केलं तर आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. फक्त ध्यान ध्यान लावून असलं पाहिजे. समाज इतका घाईमध्ये आहे सध्या का लोकांना वेळ नाही भजनाला. वास्तविकता ही आहे की वारकरी संप्रदायाने अत्यंत सोपे सरळ मार्ग सांगितले. सोपे सोपे छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही नुसतं मोटरसायकलवर जरी बसलात तरी म्हणा राम 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 राम. पहा काय कृपा होते. त्याला गायच्या आधी जर ध्यायलं तर प्राप्त सुख लांब जात नाही. पण त्याला चित्तात सोडून दुसऱ्या गोष्टीचा ओहापोह केला तर जीवन कधी विसाव्याच्या ठिकाणी पोहोचत नाही. रामायण बघा. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका. जे आवडायला पाहिजे होतं किंवा जे आवडतच होतं ते काही काळ वजा झालं. आणि काय झालं की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिघावा. की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. संपलं ते, विसाव्यापर्यंत गेलं नाही. हे उदाहरण आहे सीतामाईचं. नाशकामध्ये पंचवटीत आले आणि तिथं भगवंताला राहायचं होतं काही दिवस. विसावा होता पंचवटीत. पान पान गोळा केलं, झोपडी बांधली. पत्ता पत्ता तिनका तिनका तोड़ के लाते हैं महलों के वासी. जंगल में कुटी बनाते हैं. विदना तेरे लेख किसी के समझ न आते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जगाचा मालक वनात आला आणि पंचवटीत राहतो. काय पतिव्रतेच आधी उदाहरण निघालं. ही एक माऊली पतिव्रता. जी बाई बालकाच्या अपमानात, मालकाच्या गरिबीत आणि मालकाच्या आजारपणासोबत असते, तिची इतिहास दखल घेतो. मालकाच्या आजारपणासोबत आहे ना पतिव्रता आहे. मालकाच्या गरिबीत सोबत आहे ना पतिव्रता आहे. अरे पातळ नव्हतं, एकुलतं एक पातळ, त्या पातळावर प्रपंच थाटला स्त्रियांनी. आज फ्रीज नसू द्या, फ्रीज. आधी असं वाटायचं बुवा हिला चांगलं घर भेटेल की नाही, हिला कसं घर भेटेल, हिला कसं घर भेटेल. आता मुलांकडचे विचार करता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल बुवा, कसं असेल, कसं असेल, कोण्या भागातून येईल ते, कोण्या दिशेनं येईल, ती स्थिरावेल की नाही आपल्या घरात. लय डोक्याला ताप आहे महाराज. जो भेटीन तो पोरगीच पा म्हणतो, पोरं पा म्हणणारे मेले. आता तो काळच राहिला नाही बुवा. आता पोरगी पा, पोरगी पा. महाराज तुम्ही या गावून त्या गावाला फिरता, मग काय त्याच्याकरता फिरतो काय आम्ही? काय आपलं लोक नवीन शोध लावता राव. 1980 मध्ये ज्या ज्या मुलींचे लग्न आपल्या बापानं केले त्यांनी रेडिओ दिला आंदन. काय दिला? तुम्ही बोर झाले का? बोर झाले का? बोला ना, मी घरी जाऊ का? कीर्तन झालं की जाणार आहे. काय दिलं? रेडिओ. 80 मध्ये. 1990 मध्ये लोकांनी सायकली उभ्या केल्या मंडपात. हे आमच्या जावयाला सप्रेम भेट.
हो असा फुलायचा जावई. 90चा काळ गेला, 95-96 पासून मोटरसायकल, हिरो होंडा, म्हणजे हिरो होंडा गाडी भेट त्याला. तोही काळ गेला, माली 4 व्हीलर. 2010 पर्यंत ते चाललं. आता 2021 चालू होते. काहीच देऊ नका, फक्त मुलगी द्या. तसं मेल्यापेक्षा, कारण मला तसं मरावं लागणार नाही बा. मुलीच राहिले नाही महाराज, कठीण झालंय बरं. पण मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या. अमुक नको, ढमुक नको, हे नको, ते नको, मायबाप नको इथपर्यंत आलेलो. मुलाला आईवडील नको, मुलाला बहीण नको, मुलाला भाऊ नको. त्या पोरानं म्हणावले का तुझी पोरगीच नको, आग लाव दिला. काय करतो, आमच्या घरातली कुठे ठेवायची. अवघड आहे. कालानुरूप सगळं चित्र बदलत चाललं, पण कालानुरूप लोकांच्या अपेक्षाही वाढत चालल्या. सीतामाई राजाचीच मुलगी होती ना हो, पण दगडाच्या उस्तीवर झोपली आहे पंचवटीत, हे विसरता कामा नये. पतीच्या गरिबीत सोबत असलं पाहिजे. प्रारब्ध काय, कोण मस्तकावर लिहिून येतं की आम्ही मोठे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. परिस्थिती बदलू शकते. हां, परिस्थिती बदलले. अनेक लोक आहेत. विठ्ठल कामत नावाचं रोडवर एक हॉटेल दिसतं. तो आत्महत्या करायला गेलेला माणूस होता. आत्महत्या करायला गेला, अनेक बाई पाहिली हो, 5 रुपयाची भाकर विकताना. बाई पाहिली, बाई 5 रुपयाची भाकर विकणारी बाई पाहिली. आणि विठ्ठल कामत म्हणेल, एका 15,000 रुपयाच्या कर्जामुळे जर आत्महत्या करायला चाललो तर या फुलावर ही 5 रुपयाची भाकर विकणारी बाई आपल्यापेक्षा बलवान रे, ताकदवान आहे ती. बाई असून जगते आणि प्रपंच थाटलाय तिने. आत्महत्येचा निर्णय बदलला. छोटस दुकान थाटलं. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं आणावं, जर्मनच्या डब्यात टाकावं, 10 रुपयाची भाकरीन ती पिठलं विकावं. ट्रक थांबवून हॉटेल थाटलं. हॉटेल प्रसिद्ध झालं. तालुक्यात हॉटेल टाकलं, जिल्ह्यात टाकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोरवेवरती प्रत्येक जिल्ह्याला हॉटेल आहे. विठ्ठल कामत नावाचं. आनंदाची बाब ही आहे की आत्महत्या करायला गेलेल्या माणसाचं हॉटेल USA मध्ये सुद्धा सुरू झालं, अमेरिकेत सुद्धा सुरू झालं. म्हणजे निश्चय जर तुम्ही केला तर आत्महत्येचा निर्णय बदलून तुम्ही विश्वात आपलं नाव प्रस्थापित करू शकता. प्रारब्ध आहे की नाही. काही काहीच्या ताटात इतके पदार्थ आहे की काय काय खावं हे कळत नाही. आणि काहीच ताट इतकं रिकामं आहे, काय खावं हे कळत नाही. असं आहे. पण हताश होऊ नका. शेतकऱ्यांनी तर अजिबात होऊ नका. बोंडअळी आली ना, येऊ द्या तिला. तुमच्याकडे आहे की नाही बोंडअळी, येऊ द्या. जमिनीचं नाव आहे जमीन. कधी ना कधी जमीन. आज नाही, उद्या जमीन, परवा जमीन, पण कधीतरी जमीन. ज्या भगवंतानं हे भूमी निर्माण केली त्याची आपण लेकरे आहोत. आपल्या बाप दादांनी सुद्धा उपवास तापास सहन केले, दुष्काळाच्या कथा आपण ऐकल्या, पण लोकांनी जमिनी नाही विकल्या. आज थोडेसेही कठीण दिवस आले की माणसं शेती विकायचा निर्णय घेता. इथं बसलेल्या तरुणाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी जर असाल तर जमिनीवरती प्रेम करणं शिका. ती माऊली तुमच्यावरती कृपा करेल. विठ्ठल सीतामाई आहेत पंचवटीत आणि तुलसीदासजी आले. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. आणि तुलसीदासांनी विचारलं सीतामाईला, सीते कशी आहेस ग तू? तिने दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस सम पदु प्रिय रागा. सियाराम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस सम पदु प्रिय रागा. राम सिया राम जय जय राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. अवध सहस सम पदु प्रिय रागा. मी सुखी आहे या वनात. किती सुखी आहे ते सांगते ना महाराज. अवध सहस, जितके अयोध्येत सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी आहे. का?
कारण माझ्या मालकाचे चरण अयोध्येत कधी कधी मला दिसत होते, इथं ते क्षणभर सुद्धा माझ्या नजरेच्या दूर जात नाही. माझा विसावा माझ्या जवळ आहे म्हणून मी सुखी आहे. जोपर्यंत विसावा जवळ होता, ध्यावा जवळ होतं, जे ध्यायचंय जे आपलंय ते जवळ होतं, त्याच्यावरच लक्ष केंद्रित होतं, म्हणून वनात सुद्धा सुख होतं. पण काळ बघा कसा बदलला. ऐका, चांबई ना काय चांदई गावाचंही नाव लय अवघड आहे राव. 3 वेळा माझं चुकलं विचारता विचारता. लवकर नेटलाही दाखवत नव्हतं, राजूर दाखवायचं पण राजूरून हे दिसलं. जोपर्यंत चरण जवळ आहे, ध्यान तिथं आहे, ध्यावा आणि गावा या दोन्ही गोष्टीचं समीकरण जवळ आहे, तोपर्यंत पहिल्या चरणातला उत्तरार्धातला विसावा जवळ आहे. पण हे ज्या वेळेला बदललं, कधी फक्त हरिण डोळ्याला दिसलं आणि इच्छा व्यक्त केली, मला चोळी शिवायची. काय गरज होती त्या चोळीची? पण अवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि फळाची हवा, ह्या दोन्ही ओवा बघा. हृदयी कामू केला रिगावा, की तयाचे हासनी दिवा. ज्ञानाचा गेला, ते ज्ञान जवळचं गेलं, अपेक्षा झाली, भगवंत गेले. पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ध्यावा आणि गावा याचं समीकरण ज्या वेळेला असेल, त्यावेळेला तो आमोचा विसावा. मग आम्ही जर त्याला ध्यायलं गायलं तर हे तिन्ही देव आमच्यावरती कृपा करतील. म्हणून दत्त आमोचा विसावा. का त्यालाच गायचं आणि का त्यालाच द्यायचं? अभंगाचं दुसरं चरण. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त विन काही नोहे. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त विन काही नोहे. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त विन नाही नोहे. ताडी वाजवा, भजन करा, बोला बोला सगळ्यांनी म्हणा. खरंच मंडपात बसलेले, कीर्तनात उपस्थित असलेले भाग्यवान आहोत. परमात्म्याने करुणा केली म्हणून आपण कोरोनात सुद्धा जिवंत आहोत. त्याच्या करुणेनेच नाही, चांगली चांगली माणसं गेली राव. कोरोनाने खूप काही गोष्टी शिकायला मिळवल्या, खूप. पण आपण नशीबवान आहोत, इथं सगळे एकत्रित आहोत. पाबरा किती आनंद आहे. मांडीला मांडी लावून परमार्थ होतोय, भोजन होत आहे, साधना होते, उपासना होते, आणि इतक्या चांगल्या पर्व काळात होते म्हटल्यावर नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा, याच्यासारखा आनंदच नाही महाराज. आपुले करुणेची साई येऊ आई मजवरी. आता आपण म्हणायचे अधिकारी आहोत की तू आमच्यावरती कृपा कर. ज्यावेळेला काही सेवा असेल ना, त्यावेळेला 7व्या दिवशी म्हणू शकतो आपण काहीतरी कृपा करा. नुसता मागायचा स्वभाव म्हणून देवाला काही मागू नका. अहो, आधी काहीतरी त्याची सेवा करा. आपण देवाला काही मागावा हा आपला अधिकारच नाही. काय मागतात त्याला? न मागता त्याने इतकं काही दिले, त्याला काय मागायचं? पण मागायचं असेल ना
तर आजच्या दिवशी एवढं मागा देवाला. आमच्या जीवनामध्ये जे ध्यान आणि जे गान बाहेर यावं ती कृपा तुम्ही करा. कारण सध्या माणसाचं चित्त भयंकर विचलित आहे. देव सोडून माणसाला सगळं आठवतं. सज्जन हो, देव आठवा. तरुणांनी सुद्धा देव आठवा. गळ्यात माळ घाला, गळ्यामध्ये टाळ घ्या. कृपा करेल भगवंत तुमच्यावर. अरे मानवी नरदेव याच्याच करताय. मोठी मोठी माणसं गेली, पदावरती होती ती लोक, काही साथीला आलं नाही. स्वर्गीय R.R. पाटील, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय प्रमोदजी महाजन. काय कमी होतं या लोकांकडे? सत्ता होती, पद होतं, समाजात वजन होतं, ठरवलं तिथं हॉस्पिटलमध्ये इलाज घेऊ शकत होते. पण मृत्यू ही अशी घटना आहे की ती सामान्य असोत कोणी असोत, ज्या वेळेला ईश्वराचा संदेश आला, आदेश आले ना, परमात्म्याचा ऑर्डर सुटली एकदा, तिथून जावंच लागतं महाराज. वेळेच्या आधी या मोठ्या लोकांनी त्यांचं कार्य आवरलंय, आपण सुद्धा आवरलं पाहिजे. एक केस पांढरा झाला तर दशरथ राजाने पत्र लिहिलं, आजच पहिले पत्र मिळाले, वाचून नयनी जीवन आले. खेडगडी पण परका झाला, परतून मागे नाही आला. म्हणूनच माझे ध्येय खचले, वाचून नयनी जीवन आले. काय राहिलंय माझं? आपलं चाललंय अजून 70 गाठली तरी आपल्याला साधना करावी वाटत नाही. आपलं वय शिकवता आपल्याला 51, 50च्या वरती गेला की बावरू नको, वनात गेल्यासारखा राहा. 52, तू खरंच बावरू नको. 53, लुडबुड करू नको पोरांच्या प्रपंचात. अलिप्त राहा, एकांतात जरा, म्हणजे घर सोडून राहा असं नाही, पण निदान प्रपंचाशी नाड तोड. कारण हे उद्धाराला पोहोचू देणारे नाहीयेत, मरणार आहे 3 दिवसांना. अशा माणसाला सुद्धा घरातले विचारता, हो तुम्ही मला ओळखलं? आता तुला ओळखून काय कल्याण होणार आहे त्याचं? ओळखीला हरी त्याला ओळखा. काय कृपाळू आहे परमात्मा की त्याने आपल्याला इथं पाठवलंय त्याचं कार्य करण्याकरता. आणि आपण सगळं विसरून, तरुण मंडळी तर सगळं विसरले. त्यांना लाज वाटते टाळ घ्यायची, भजन करायची. कुठं? माझ्याही गावात तेच आहे, तुमच्या गावात तेच आहे. नका लाजू. पानटपरीवर उभा राहून मोठ्या माणसांचे चेष्टा करायला तुम्हाला लाज नाही वाटत, टाळ घ्यायला लाज वाटते. एखाद्याच्या बँड मध्ये कंबर हलवत नाचायला तुम्हाला लाज नाही वाटत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा घालायला ज्याला लाज वाटत नाही, त्याला गळ्यात टाळ घ्यायची लाज वाटावी. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्याला 51 वर्षातला आयुष्यातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो. झोपेपेक्षा त्याग जास्त, भोगापेक्षा समर्पण जास्त. तेव्हा छत्रपती शिवराय कळतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एखादी भूमिका नाही स्टेजवर साजरी करायची, अभिनय नाही तो. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याचं स्वप्न वयाच्या 7व्या वर्षी पाहावं. थांबायचं वय 50-51 वर्ष. जीवन या मातीला समर्पित करावं. स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. नुसतं स्वराज्य नाही स्थापलं बुवा, ते स्वराज्य बनवलं, आमच्या ताब्यात दिलं. पण तुमच्या माझ्या लेकरांनी, तुम्ही आणि मी, ते स्वराज्य इतकं बिघडवलं की छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे पाहतील त्यावेळेला म्हणतील, हेच ते व्यसनी स्वराज्य आहे का मी बनवलेलं, जे माझ्या मावळ्यांचं रक्त सांडून रात्रंदिवस पराक्रम गाजून आम्ही मिळवलं. हेच आहे ते. हे स्वराज्य जिथे स्त्रीवरती बलात्कार होतात, दुसऱ्याच्या बाईकडे आणि दुसऱ्याच्या धनाकडे पाहायची नजर देवाने अजून लोकांना द्यावी नाही. ते लोक घोषणा देतात माझ्या नावाने. हा विचार राजे करत असतील, तुम्ही करा तरुणांनो. नका लाजू. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याचे दिवस नाहीये मित्रांनो आज महाराष्ट्रात. महाराजांचे संस्कार डोक्यात घाला, भलं होईल आपल्या आयुष्याचं. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजांचं नाव, या रस्त्याला माझ्या संभाजीराजांचं नाव नका देऊ. आता
त्यांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चाला, त्यावेळेला महापुरुषांना समाधान वाटेल. मोटरसायकलवरती राजे लिहिले म्हणजे फार उपकार केले असायचा अर्थ होत नाही. धूळ उडते राजांच्या अंगावर. मोटरसायकलवरती जागा दिली म्हणजे काय केलं आपण? फार पराक्रम केला? नाही नाही. महाराजांचे संस्कार डोक्यात आले पाहिजे, महाराजांचं जगणं आपल्याला आलं पाहिजे. सगळ्यात मोठी विशालता ही आहे या महाराष्ट्राची, की या महाराष्ट्राचा राजा जगानं गौरव करावा असा महाराष्ट्राचा आवडता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होते. आपल्याला टाळ घ्यायला काय लाज आहे? ज्ञाना गाथा पारायण करा ना शिवजयंतीला, आनंद वाटेल. खरी शिवजयंती साजरी होईल. तरुण मुलींचे भाषणं ठेवा, करा त्या पोरींनी भाषणं. त्या पोरींनी सुद्धा भाषणं केले पाहिजे. गॅदरिंगच्या स्टेजवर नाचल्यापेक्षा भाषण करणं चांगलं आहे. 22 वर्षाच्या वयात तुम्ही कंबर हलवत नाचता आणि तुमचे भाऊ टाळ्या वाजवता बसून. हिंदूची पोरगी स्टेजवर नाचावीन, बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढा खालावेल तुमचा माझा धर्म असं स्वप्नात वाटलं नसेल आपल्या पूर्वजांना. स्वप्नात एक आई परमिशन देते हो एक तास नाचण्याची? लाज वाटते लोकांना. काही लोकांना आवडत नाही हे कीर्तनात सांगितलेलं. तुम्हाला नका आवडू देऊ. तो काय म्हणे खरे बोलू. तुम्हाला राग आला तर काय, तुम्ही आमचं काय करणार आहे? आमचं ताब्यात काय तुमच्या? आमचं ताब्यात या परमात्म्याच्या आहे. तुम्ही करून एवढंच करणार, आमची तारीख घेणार नाही पुढच्या वर्षी. आमची जिरली आहे फिरून फिरून. 8,500 गाव फिरलो मी 20 वर्षाच्या कालावधीत. 8,500 16 कीर्तन केले टेलिव्हिजनला. असं काही अपेक्षा नाही राहिली आता की हे मिळवायचंय ते मिळवायचंय. आता एकच वाटतं प्रामाणिकपणानं. ही विचित्र परिस्थिती पाहून मुक्ताबाईच्या पाया पडून निघतो. आईसाहेब, एक पोरग एक वारकरी संप्रदायाचं एक लेकरू घडलं पाहिजे दररोज. अनेक पोरगी हातातला 10:30चा मोबाईल खाली ठेवून तिच्या हातात गातात ज्ञानेश्वरी आली पाहिजे ही अपेक्षा घेऊन कीर्तनाला आलोय. त्याची गरज आहे. खरंच घ्याल तुम्ही, नक्की घ्याल. माझ्या बहिणी हो, तुमच्या हातात ज्ञानेश्वरी फार सुंदर दिसते आणि ज्ञानोबार आहे तुमच्या हातात आल्यावर जगायची काय चिंता आहे. पोदे बाबा म्हणायचे, एक पुण्याचा मनुष्य म्हटला, बाबा जगायला काय काय नाही लागत. त्यावेळेला बाबा म्हटले, काय लागतं जगायला? एक तर जगायला गाथा लागतो आणि जगायला ज्ञानेश्वरी लागते. जगायला गाथा आणि ज्ञानेश्वरी जवळ असेल तर जगातली कुठलीच गोष्ट माणसाजवळ असली पाहिजे याची उपयुक्तता नाही. घ्या, चुलीजवळ बसा माईच्या, डोळ्यात जाऊ द्या तुमच्या धूळ जरा ती. शिका तिच्याकडून, संस्कार घ्या. माहेरात जोपर्यंत हात न पुरयो तुम्ही लय प्रेम उपभोगा त्या माहेरातलं. आईची सेवा करा. थंडीच्या दिवसात वाकून काम करणाऱ्या माईची सेवा करून घ्या. पुढे नाहीये तुमच्या जीवनात आईची सेवा नाहीये. आणि खरी सेवा तुम्हीच करू शकता. माणसाला एक तरी लेख पाहिजे राव. सप्ताहातून 7 दिवस घरी नसतो ना आपण, बाहेर असतो, जातो. पोरीचं काय माया असते, काय प्रेम असते दारात अनुभवा. तुम्ही घरात पाय टाकता आणि तिला कळतं. तिला धड चालता येत नसलं तरी छमछम 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 तिच्या तोरड्या वाजतात आणि पळत येते. पोरग विचारतो बाबा काय आणलं? पोरगी न विचारता फक्त पोटाला चिकटते. ज्यावेळेला एक लेक बापाजवळ येऊन पोटाला चिकटते ना, त्यावेळेला तो बाप सगळ्यात सुखी असतो, समाधानी असतो. जगा वेगळं सुख असतं महाराज. ते आम्हालाही लेकर आहे. आमच्या घरात 3 मुली दिले, वेगळं समाधान आहे. त्यामुळे पोरींकडून जी सेवा अपेक्षित असते आईची वडिलांची ती करून घ्या. मोबाईलमध्ये नका वेळ घालू. 11 वाजेला मोबाईल नका घेऊ हातात. तुमच्या इज्जतदार भावाला, घरातल्या तरुण भावाला नाही पाहावं वाटत तो मोबाईल हातात 11 वाजेला, नाही पाहावं वाटत. पण खरं सांगतो, ज्ञानेश्वरी जर तुमच्या सकाळी हातात असली आई उठायच्या अगोदर, तर तुमचं लग्न करणारा बाप तिला शाळेत काय येतं हे सांगणार नाही, ती पगार किती कमवते हे सांगणार नाही. छातीवर हात ठोकून सांगतो, मी वारकऱ्याचा पोरगा आहे. तुमचा बाप सांगेल, आमची लेक लय परमार्थिक आहे हो, ती ज्ञानेश्वरीचं पारायण करते राव. तुमचं घर आनंदानं सांभाळेल ती. तुमचं घर सांभाळेल याची शाश्वती मला आहे. का? मी तिचा बाप आहे म्हणून नाही हो, माझ्या पोरीचा बाप ज्ञानोबार आहे म्हणून. माझी पोरगी ज्ञानेश्वरीचं पारायण करते म्हणून. म्हटलं पाहिजे आपल्या बापाला. किती बरं वाटेल त्या बापाला. तुमच्या हातात ज्ञानेश्वरी येईल, गाता येईल त्यावेळेला. पोरी स्टेजवर नसताना त्यावेळेला खरंच नाही पाहा वाटत, नाही पाहा वाटत. म्हणून
माझ्या कीर्तनातून एवढं तरी घरी न्या की आपल्याला उद्यापासून गाथेचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंच आहे. काय उपकार केले ज्ञानोबाऱ्यांनी की ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली. 56 भाषेचा केलासे गौरव. इतक्या भाषा येत असून सुद्धा ज्ञानेश्वरी करता मराठी निवडावी ज्ञानोबाऱ्यांनी. उपकारच आहे महाराष्ट्रीयन माणसावर. तरी तरुण मुली नाही वाचत म्हणून तोटे सुद्धा इतके होत आहेत की बऱ्याच मुलींनी स्वतःच्या पद्धतीने विवाह थाटले. आत्महत्या करायची वेळ महाराज इज्जतदार लोकांना. ज्या घरातली पोरगी पडून गेली ना त्या बापाचं जीवन पहा कसं आहे. ते लोक फक्त दिसायला जिवंत आहे हो, नाही तर मेले. ते टोपीतली इज्जत ज्या लोकांनी उपवाशी राहून सांभाळली पोरीनं धुळीच मिळवली राजीव सेकंदात. लाज नाही वाटली तुम्हाला? त्या बापाची दया नाही आली? कोण विचारेल तिला? मी या नारदाच्या गादीवरती बोलतोय. वारकरी माणसांच्या मुली सुद्धा या पदापर्यंत येत आहे. त्यावेळेला त्या वारकऱ्याला असं वाटतं मी हा जो परमार्थ केला हा कुठे गेला. सख्या बहीण भावाचे लग्न लावणारा कलियुग आहे. लागलंय आमच्या जवळ. आता काय सांगा, या नारदाच्या गादीवरून बोलतोय. जे आमच्या गावात घडतंय, आमच्या परिसरात घडतंय, आमच्या घरात घडतंय, ते तुमच्यापर्यंत यायला वेळ नाही लागू शकत. काळजी घ्या. सगळ्या मुलींनी काळजी घेतली पाहिजे. मी ज्या वेळेला तुम्हाला एखादा शिक्षक नाचायला म्हणे स्टेजवर, मी 2 मिनिटात थांबणार आहे, फक्त भाव सांगतो अभंगाचा. ज्या वेळेला एखादा शिक्षक तुम्हाला नाचायला म्हणेल त्यावेळेला तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे, गुरुजी आमची माय पातळ राहून नेसून घरात राहते हो, साडी नेसून घरात राहते. आमचा आजा जर समोर बसलेला असेल तर आमची माय डोक्यावरचा पदर सुद्धा पडू देत नाही गुरुजी. आणि तुम्ही आम्हाला कंबर हलवायला शिकवता गुरुजी. तुमची पोरगी नाचवाल का हो गुरुजी स्टेजवर? तुमच्या पोराला वाजवायला लावलो टाळी? तमाशातली बाई स्टेजवरती नाचून लोकांचं मनोरंजन करू शकते, मी नाही नाचणार. मला सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर शंभूराजा सांगेल, सांगायचं असेल अहिल्याबाई होळकर सांगेल, सांगायचं असेल सावित्रीबाई फुले सांगेल, सांगायचं असेल ना मला तो 16व्या वर्षात साडी नेसणारी प्रतिभाताई पाटील या देशाची राष्ट्रपती झाली. पण डोक्यावरती साडी नेसली, डोक्यावरती पदर घेऊन बराक ओबामांच्या अमेरिकेत गेली. त्या प्रतिभाताईची लेक आहे गुरुजी. इज्जतदार बापाची पोरगी कधी स्टेजवरती नाचत नाही हो. मी त्या स्वाभिमानी बापाची लेक आहे म्हणा. काय लाज वाटते तुम्हाला म्हणायची? गौरव वाटेल मला, तुमचा आनंद वाटेल. असं म्हणून जगा तुम्ही माहेरातून. खूप रडा माहेर सोडताना. तुम्ही रडलात ना तितका तुमचा प्रपंच सुखाचा होईल. जी पोरगी माहेरातून रडत जाते ती आयुष्यभर आनंदी राहते. पण पुढचं वाक्य बोलतो त्याला शाप समजा, तुम्हाला वाटेल ते समजा. जी मुलगी माय बापाला रडून स्वतःच्या विचारानं विवाह थाटते त्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. एका वारकऱ्याचं ब्रीद आहे. माय बापाचा आशीर्वाद असू देत, देवाचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला कामाला पडणार नाही. आई वडीलच देवासारखे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. पण आई वडिलांचा शाप घेऊन जर जगाल, देवाचा आशीर्वाद मिळू द्या, तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 20वा परमात्मा ज्या लोकांनी समजला, जीवन समर्पित ज्या लोकांनी परमेश्वराला केलं, त्यांच्याकरता आपण चांगलं जगलंच पाहिजे. हेच मला सांगायचं आहे. दत्तंतरबाय आहे, दत्ता विन काही नो. हे जगामध्ये चांगलं जगणं हाही परमार्थच आहे. आत चांगलं स्वच्छ असणं हाही परमार्थच आहे. आपण काय करतो, काय वागतो, हे सगळी परमात्म्याच्याच दृष्टीपथात येणारी निदर्शनं आहेत, गोष्टी आहेत. म्हणून आपण एक लक्षात घ्यावं, बाहेरही तो आहे, आतही तो आहे. तोच आमचा जर विसावा असेल तर दत्ताविनं काही नव्हे. काय त्याच्याशिवाय, अर्थात परमात्म्याशिवाय या जगात काय जगणं आहे? जगणंच परमात्मा सोडून असू शकत नाही. जगात आनंदही त्याच्याच रूपाने आहे आणि जगात आलेलं दुःख काढून घेण्याची ताकद सुद्धा त्याच्याच रूपाने येते. दत्तजनी दत्तवणी दत्तरूप हे अवनी जनिवनी अवघा देव. काय कुठे नाही तो हरिव्यापक सर्वत्र समाना सर्वागटी राम सर्वाभूती पायक वासुदेव. कुसोनिया ठाव देता, कुसोनिया ठाव देता, कुसोनिया ठाव देता. सर्वाभूती पाय दत्तजनी दत्तवनी दत्त रूप हे अवनी. सगळ्यात महत्वाचं नाद बाबा बोलतात,
जर त्या परमात्म्याच्या चरणावर ही दृष्टी नाही म्हटलं, वृत्ती ही तिकडून मिटावी. कुठून? वृत्ती ही निवृत्ती झाली. जन आता काहीच तिला दिसत नाही, ती साधक आंधळी झाली किंवा मुक्त आंधळी झाली. मग कुठं जावी ती वृत्ती? त्या वृत्तीचा विषय व्हावा परमात्मा. दत्तरूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती. पहिला विसावा आणि शेवट विश्रांती. विराम केला अभंगाचा. विसावा तो आहे आणि विसाव्या जवळ गेलो की विश्रांती आहे. मग विश्रांती कुठे आहे? विश्रांती त्रिदेवांजवळ आहे. मग त्रिदेवाची आई कोण आहे? अनुसया आहे. आणि संत वाङ्मयामध्ये मुक्ताबाई आहे. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान तो माझा सोपान. सुखाचा विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, ओ विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. सुखाचा निदान सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. अर्थात विश्रांतीचं स्थान असणाऱ्या मुक्ताबाई आपल्याला तिथपर्यंत नेतील. मुक्ताबाई म्हणजे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जीवनाची पूर्ण अवस्था म्हणजे मुक्ताबाई. या त्रिदेवांची ती जननी आहे. तिथपर्यंत आपल्याला पोचवेल यात मला काहीच शंका नाही. दत्तरूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती. दत्तंतर बाह्य आहे दत्ताविन काही नोय झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला विराम देतो. हरिभक्त परायण विशाल महाराज खोले पाटील यूट्यूबला सर्च करा. अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती, चाली, कीर्तनातले मुद्दे, कीर्तनं यूट्यूबला आहेत. जी टॉकीची, मनमंदिराची कीर्तनं आहेत. कलर्स मराठीची कीर्तनं वूट नावाच्या ॲप्सला आहेत. पूर्ण भागवताची कथा सुद्धा यूट्यूबला आहे. आपण ऐका, वाचा, पहा. परिसरामध्ये अनेकदा येणं घडतं, पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी खूप दिवसांनी या मराठवाड्यात म्हणजे या परिसरात गणपती बाप्पाच्या आलो आणि फार समाधानही वाटलं. आमचे मुरलीधर महाराज, विठ्ठल बाबा शिरसाड, विठ्ठलभाऊंची भेट नेहमी धावड्याला होते. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. येईपर्यंत त्यांना माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता की हा येईल की नाही येईल. कारण मी एकदा त्यांना दांडी मारली आहे. कुठं मारली आहे? ते कोणतं गाव होतं विठ्ठलबा? गावच त्यांचं. तुमच्या गावात मग काय हरकत आहे राव, आपलं गाव आहे ते, हे की नाही. पण मला खरंच त्यावेळेला जमलं नाही, त्यांची क्षमा मागतो. पण विठ्ठल महाराजांनी परत एकदा इकडे आम्हाला बोलवलं. ही सगळी गायक वादक मंडळी, गाडेकर महाराज, सगळ्याच मंडळींबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. आपलं किती तारखेपासून येते मुरलीधर महाराज? 8/2 पासून मुक्ताबाई चरित्र राजूरला आहे. शक्य असलं तर नक्की या. वा वा, मग तर तिकीटावर ठेवलं पाहिजे तिथं. सगळे असतात म्हटल्यावर गर्दी जास्त होईल. तिकीट नाही बरं का, फुकट आहे, फुकट आहे. या, देव घ्या फुका, देव घ्या फुका. मुक्ताबाईचे चरित्र आहे, सगळ्यांनी आलं पाहिजे अशी विनंती करतो. आणि मुक्ताबाईचं भजन करून सेवेला विराम देतो. तुमचं काय नाव शूटिंगचं? मराठी हॉटस्पॉट. हा, मराठी हॉटस्पॉट असा आवाज येतो तो यूट्यूबला. या यूट्यूबला टाकणार आहे का तुम्ही? मराठी हॉटस्पॉट या यूट्यूब चॅनलवरती ही कीर्तन असेल. त्याला हेडिंग देताना दत्त जयंतीचं हेडिंग द्या व्यवस्थित तुमच्या पद्धतीने आणि सगळ्या लोकांपर्यंत ही मंडळी पोहोचवता. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांना लग्नांमध्ये कॅमेरा घेऊन फिरणं वेगळं आणि कीर्तनामध्ये कॅमेरा शूट करणं वेगळं. कीर्तनामध्ये त्यांना पूर्ण लक्ष द्यावं लागतं, पखवाज, चाल. आपणही एक सेवा करता आहात वारकरी संप्रदायाची. कॅमेरामन हा चांगलं टिपतो, आपण नक्कीच चांगलं टिपण्याचा प्रयत्न करून चांगलं पोचवताय. भगवंताकडे आपल्याबद्दल ही प्रार्थना. महाराज मंडळी अशी अनेक आहेत इथं. अशी मंडळी उभी आहेत कीर्तनामध्ये की ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत.
इथं अनेक मान्यवर कीर्तनकार बसले जे श्रोत्याच्या भूमिकेत आहेत, फक्त प्रसिद्ध आहे, सिद्ध आहेत, फक्त माझ्या नजरेत ती नावं नाहीत म्हणून मला उच्चारता आली नाही. एकदा सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. मुक्ताबाईचं भजन करू आणि सेवा संपवू. सगळ्यांनी टाळी वाजवायची. मुक्ताबाई 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 सब एक साथ आदिशक्ती मुक्ताबाई संत मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई आई मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई सम्राज्ञी मुक्ताबाई मुक्ताबाई साठावा द्या बापा मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 श्री आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.